पुण्यात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णींमध्ये नाराजी नाट्य। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। मेधा कुलकर्णींचा आरोप, तर रागात मेधा कुलकर्णी कार्यक्रमातनं तडकाफडकी निघून गेल्या। तर हा जागेचा नाही तर जातीचा वाद। अभिमन्यू पवारांनी मला टार्गेट केलं, मेधा कुलकर्णी संतापल्या, तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरलेला नाही। अभिमन्यू पवारांकडून दिलगिरी व्यक्त। मयत केतन अग्रवालच्या आई-वडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी। तर दोषींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचंही आश्वासन। लोहगड प्रकरण अनाकलनीय। चांगल्या घरातल्या मुलामुलींमध्ये सूड भावना वाढतीये, समाज म्हणून विचार करावा लागेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून द्या, आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा, तर आज रात्री यवतमाळमध्ये दाखल होणार। उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठाकरेंची सभा। खासदार संजय देशमुखांबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष। आमदार धनंजय मुंडेंकडून मयत विलास घुले यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे, मात्र एकाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर नाव न घेता निशाणा। कट रचून माझ्या भावाची हत्या, आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ, तर माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न। भावाला न्याय द्या, मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुलेंचं एसआयटीला पत्र। तो अजून जिवंत आहे का, ताब्यात घेताच आरोपीकडनं पोलिसांना विचारणा। पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, आरोपी रोशन सुवर्णा बसनं कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता।